तर जैन मुनींच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर बोलतायत. थेट जाऊयात. बदल करायचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची तरच तुम्हाला बदल करता येतो, नाही तर नाही. या सगळ्यांच्याच आर्थिक फायद्यासाठी हे सगळं सर्कल आपल्याला पाहायला मिळतं. मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं हे केलं तर. काय हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येतं ना? ते मुख्यमंत्र्यांच्या अंडर येतं नाही. हीच ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. सर, बिल्डरकडनं जे ईमेल दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की विनंती केली आहे की मी अर्ज हे करतोय, व्यवहार सगळा कॅन्सल करतोय. जर कॅन्सलेशन डीडसाठी यांनी पत्र दिलंय, विश्वस्त मंडळांकडनं सुद्धा हे पत्र जाणं गरजेचं आहे, पण अजून कुठली विश्वस्तांकडनं पुढचंही पाऊल दिसत ते असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असताना ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये, ते लिगल डॉक्युमेंट होऊन जातं. त्याच्यामुळे असणारं ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीच मेल आता जेव्हा चॅरिटीकडे दिसेल त्यावेळी चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल. चॅरिटी कमिशनरने स्वतःच ऑर्डर केली होती ना, स्वतः स्टे दिला त्यांच्याकडे आता त्यांच्या त्यांच्या कार्यावर रेड मार्क पडेल. नाही, गव्हर्नमेंटने तसं नाहीये. गव्हर्नमेंट अशी मी ज्यांना म्हणालो की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होती, गव्हर्नमेंटला सांभाळता येत नाही आणि म्हणून ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे ट्रस्टीशिप. तेव्हा ही मग सांभाळायची कोणी, तर मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळायची आणि मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळत असताना कायदा केलेला आहे, त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकतो. राजकीय हस्तक्षेपाशिवाय शक्य आहे असं वाटतं का? कारण धर्मादाय आयुक्तांसमोर नियम आहे, एकीकडे त्यांनी आता कॅन्सल करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्याकडून देखील आयुक्तांकडून कॅन्सल केलं जाईल पण याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे की नाही? ते आता एक असं आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत हे सगळे ट्रस्टी डिस्क्वालिफाय झाले. यांना आता ट्रस्टी राहता येणार नाही, म्हणजे याही ट्रस्टवरती राहता येणार नाही आणि कुठल्याही ट्रस्टवरती ते ट्रस्टी राहू शकत नाही. कारण का त्यांनी असणारा मॉरल टर्पिट्यूड ज्याला आपण म्हणतो ते मॉरल टर्पिट्यूडच्या ह्याच्या खाली ते असणारं आलेले आहेत. त्याच्यामुळे असणारं जे आता पाटील वगैरे हे सगळे लढतात आहेत त्यांनी याच्यावरती नवीन ट्रस्टीज निवडण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा असणारा अर्ज चॅरिटीकडे सबमिट करावा, नवीन ट्रस्टीज येऊन जातात. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. वाचनालय आणि इमारत आहे ती पण त्यांनी विकायला काढली माहिती असे त्याच्यामध्ये फ्रॉड दाखवल्याशिवाय केस होणार नाही. फ्रॉड तर दाखवलंच, मंदिर कुठे दाखवलं नाहीये, ट्रस्टीला विकता येत नाही तरी तेच म्हटलं ना तुम्हाला. फ्रॉड दाखवता आला तर क्रिमिनल केस होते, फ्रॉड जर दाखवता आला नाही तर क्रिमिनल केस होत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.